आरोही पारखी, तुमचे सगळे कॉल रेकॉर्ड्स आमच्याकडे आहेत आणि त्यानुसार तुम्ही वरद यांच्याशी अनेक वेळा फोनवर बोलायचात. इतका हसरा खेळकर स्वभावाचा तुमचा नवरा काहीही कारण नसताना, चिडलेला किंवा रागावलेला नसताना एक दिवस अचानक तुमच्या जवळच्या मित्राचा खून करतो, असं तुम्हाला का वाटतं? कोर्टाची पुढील कारवाई लंच ब्रेक नंतर होईल. मॅम 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 मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. नाही मिसेस पारखी, आता नाही बोलता येणार. साक्षी पुरावे झालेत आणि निकाल कुठल्याही क्षणी. नाही नाही मॅम, मला वेगळं काहीतरी सांगायचंय तुम्हाला. बरं बोला पटकन. म्हणजे मला माहित नाही या माहितीचा किती उपयोग होईल तुम्हाला, पण माझा संशय जर खरा ठरला ना तर आपण खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतो. त्या दिवशी जो माणूस तिथे होता ना तोच माणूस आता मला इथे कोर्टाच्या बाहेर दिसला. सॉरी आणि त्याला पहिल्या क्षणी तो घाबरून बाईकवर बसून पळून गेला. मॅम तो पळून का गेला असेल? काहीतरी गडबड आहे म्हणूनच ना. आर यू शुअर की तोच माणूस होता? हो मॅम, मी अगदी खात्रीने सांगते की तो तोच होता. पण मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? मला आधी कोणाला सांगायची संधीच मिळाली नाही. पण आता आपण लगेच जाऊन पोलिसांना सांगायचं का? नाही, आता पोलिसांकडे नको जायला. का? कारण त्यांनी तुम्हाला इथे पाहिलंय आणि तो आता सावध झाला असणार. जर तो हाती लागला नाही तर हे सगळंच प्रकरण लांबत जाईल म्हणून. हे बघा, तुम्ही आता नका चिंता करू. तुम्ही हे मला सांगितलंय ना, मी बघते काय करायचं ते. ठीक आहे? अँड थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. मिसेस पारखी, मला एक गोष्ट कळत नाहीये. तुम्ही या सगळ्यातून मिस्टर पारखींना निर्दोष मुक्त करण्याचा प्रयत्न का करताय? का म्हणजे? मॅम, नवरा आहे तो माझा. हो, पण तुम्हीच अडकवलत ना त्यांना या सगळ्यामध्ये. नाही मॅम, मी खरं सांगते. मी जे पाहिलं तेवढंच सांगितलंय पोलिसांना. मला तन्मयला अडकवायचं नव्हतं. हो, 8 दिवसांपूर्वी लग्न झालंय आमचं. तो सगळा प्रकार बघून ना मी खूप घाबरले होते, हादरले होते. त्यावेळी त्या माणसाबद्दल बोलणं सुचलंच नाही मला. माझ्या डोळ्यांत दिसत होतं ते फक्त तन्मयचे रक्ताने भरलेले हात आणि वरद. पण मॅम मी नक्की सांगते, त्या माणसाचा या सगळ्याशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. तन्मय जर निर्दोष असेल ना तर त्याला सोडवण्यासाठी काय वाटेल ते करेन मी. प्लीज माझी मदत करा. मिसेस पारखी, मला सांगा, तुम्ही मला त्या बाईकचा नंबर सांगू शकाल? हो, सांगू शकते मी तो नंबर तुम्हाला.
गुड. दलनिक आता इकडं आसपास पण दिसायचं नाही. कोणत्या तरी दुसऱ्या खंडात जा. जर का इथं दिसलास आणि पोलिसांनी पकडलं तर पोलीस शिक्षा करायच्या आधी मी तुला शिक्षा करीन. लक्षात आलं का? दलनिक. नंदिनी, तुझं का ग हात शिवत आहेत? कारण माझ्या तोंडाशी आलेला घास याच्यामुळे काढला गेलाय. काय गरज होती तुला तिथे कोर्टात तडमडायची? या कशा माणसांना कामाला ठेवलंय पप्पा? पण झालं काय? आज हा जर तिकडे कोर्टात आला नसताना तर आजच्या आज तन्मय पारखीला शिक्षा झाली असती. पण हा आला तिथे आणि सगळा प्लॅन फ्लॉप झाला. हे आता लगेच निघायचं. काही उपयोग नाहीये त्याचा. त्या आरोहीने पाहिला याला. मी थांबवलं तिला. नाहीतर काय, गेली असती पोलिसांकडे आणि सगळं सांगितलं असतं. आणि यांनी 2 सेकंदात नाव सांगितलं असतं तुमचं. मग काय पत्ते पिसत बसला असता जेलमध्ये. मग आता करायचं काय? आता जे करायचंय ते मी करीन. पण पप्पा प्लीज, आरोही आणि तन्मयशी डील करताना सावध राहा आणि विसरा याला. दुसरं शोधा कोणीतरी. खरंच ग नंदिनी, तुझ्यासारखी मुलगी मिळण्याकरता भाग्य असावं लागतं बापाचं. कुठे आहेत तुमचे वकील? तुम्हाला काही माहित? सायलेन्स, सायलेन्स. Your Honor, I'm sorry. Your Honor, काही महत्त्वाचे पुरावे हाती लागत होते आणि त्यामुळेच थोडासा उशीर झाला. यू मे प्रोसीड. योर ऑनर, लॅब रिपोर्ट्सनुसार मयत वरद यांच्या पोटात जो सुरा खुपसला गेला होता
त्यावर 3 माणसांचे फिंगरप्रिंट सापडले. एक वरद स्वतः यांचे होते. दुसरे फिंगरप्रिंट्स तन्मय पारखी यांचे होते आणि आणखीन एका माणसाचे फिंगरप्रिंट्स त्यावर सापडले. हे त्याचे रिपोर्ट्स. युअर ऑनर, या बोटांच्या ठशांची पोझिशनिंग जर आपण पाहिली तर असं लक्षात येतं की यांपैकी एका बोटांचे ठसे उजव्या हाताचे आहेत आणि ते तन्मय पारखी यांच्याशी मॅच होत आहेत. दुसरे ठसे आहेत ते थोडेसे पसरलेले आहेत किंवा अनइवन आहेत. युअर ऑनर, या बोटांच्या ठशांची पोझिशनिंग जर आपण पाहिली तर असं लक्षात येतं या 3 फिंगरप्रिंट्स पैकी एका माणसाचे फिंगरप्रिंट्स हे राईट हाताचे आहेत, म्हणजे उजव्या हाताचे, आणि तेच फिंगरप्रिंट्स तन्मय पारखी यांच्या फिंगरप्रिंट्सची मॅच होत आहेत. दुसरे फिंगरप्रिंट्स आहेत ते थोडे पसरलेले आहेत किंवा अनइवन आहेत आणि ते वरद यांचे आहेत. कदाचित त्यांनी सुरा काढण्याचा प्रयत्न केला असेल किंवा थोडी धडपड केली असेल म्हणून असं झालं असेल. युअर ऑनर, वरद यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला सुरा खुपसला गेला होता आणि तिसरे जे ठसे आहेत ते एका माणसाच्या डाव्या हाताचे ठसे आहेत. वरद यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला सुरा खुपसला गेला होता. युअर ऑनर, साधारण माणसाच्या शरीरात एक बाजू नेहमी दुसऱ्या बाजूपेक्षा दणकट असते. युअर ऑनर, तन्मय पारखी डावखुरे नाही, त्यामुळे त्यांनी डाव्या हाताने कितीही जोर लावून समोरच्यावर हल्ला केला तरी वरदचा मृत्यू होणं कठीण आहे. ऑब्जेक्शन युअर ऑनर. पण वरद प्रधानचा मृत्यू तर अति रक्तस्रावामुळे झालाय. ऑब्जेक्शन ओव्हररूल. तुम्ही बोला. हो, मान्य आहे, पण तरी सुद्धा तन्मयला डाव्या हाताने इतक्या खोलवर वार करणं शक्य नाही, कारण त्यासाठी एक डावखुरा माणूसच हवा आणि तन्मय डावखुरा नाही. आणि याचाच अर्थ गुन्ह्याच्या जागी आणखीन एक माणूस उपस्थित होता आणि त्याचेच फिंगरप्रिंट्स चाकूवर सापडले. युअर ऑनर, यानंतर आम्ही नाशिकमध्ये गेल्या काही वर्षात घडलेल्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड्स चेक केले, गुन्हेगारांचा डेटाबेस चेक केला आणि हे फिंगरप्रिंट्स मॅच करण्याचा प्रयत्न केला. आणि याच रेकॉर्ड्समध्ये आम्हाला एक माणूस असा सापडला ज्याचे फिंगरप्रिंट्स चाकूवर असलेल्या फिंगरप्रिंट्सची मॅच झाले. त्याचं नाव आहे लहू वाघमारे. युअर ऑनर, तो माणूस आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यालाच विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मी मागते. परवानगी आहे. थँक्यू. लहू वाघमाऱ्यांना घेऊन या. लहू वाघमारे, 10 डिसेंबरला तुम्ही कुठे होतात? आरोहीचा काही फोन आला होता? नाही हो, पण मी आपूला विचारते. तुम्हाला काही कळलं तर कळवा मला. वत्सलाताई, आपण खंबीर राहायला हवं ना. तुम्ही काही काळजी करू नका. खंबीर तर आहेच मी,
हातपाय गाळून काय होणार आहे? हो ना. ही बघा, ही जरी इथे बसलेली असली ना तरी तिचं सगळं लक्ष असतं आपल्यावरती. ती परीक्षा घेत असते तन्मयची, माझ्या आरूची. बघा, परीक्षा झाली ना की सगळं ठीक होईल. सगळं म्हणजे? म्हणजे पोलीस मागे लागणं, तन्मयवर आरोपी येणं. बालंट. शुद्ध मराठीत बालंट म्हणतात त्याला. खोटा आरोप. आणि तो केला कुणी? त्याच्या बायकोने. नाही हो, तिला असं वाटलं की काय वाटलं? आपल्या नवऱ्याने कोणाचा तरी खून केलाय? नाही हो, नाही. तन्मय निर्दोषपणे बाहेर सुटून येईल बघा, आणि त्यांचा संसार पुन्हा सुरळीत सुरू होईल. तन्मय निर्दोष सुटून येणार यात शंकाच नाही. पण आरोही तन्मयशी जे काही वागलीये त्यानंतरही त्यांचा संसार सुरळीत होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर भाबडे आहात तुम्ही. दहा तारखेला मी वरदच्या घरीच होतो. समोर आलेले पुरावे आणि साक्षी बघता मयत वरद यांचा खून झालेला आहे सिद्ध होतंय. पोलिसांनी केलेल्या इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावर हे कोर्ट असा निर्णय देत आहे की मयत वरद यांची हत्या लहू वाघमारे यांनीच केलेली आहे. मुख्य संशयित आरोपी तन्मय पारकी यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा आढळलेला नाही. जिथं गुन्हा घडला तिथं ते उपस्थित होते हा केवळ योगायोग समजावा. त्यामुळं हे कोर्ट तन्मय पारकी यांची निर्दोष मुक्तता करत आहे. आणि हे कोर्ट लहू वाघमारे यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश देत आहे. आता हे कोर्ट तहकूब होत आहे. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. थँक्यू सो मच. हा, काय झालं तन्मय? आई मी सुटलो. कोर्टाने माझी निर्दोष सुटका केली.
हॅलो आई, ऐकतेस ना? हो ऐकते मी. छान झालं रे, खूप छान झालं. मला खात्रीच होती. खूप बरं वाटलं. ये आता लवकर घरी ये. घरी म्हणजे ये इथे आग्रहवर ये. मी वाट बघते तुझी. हो हो, आलोच.